राज्यातील सर्वच महापालिकांचं चित्र जे आहे ते आता स्पष्ट झालं आहे. जवळपास सर्वच प्रमुख महापालिकांमध्ये भाजप प्रचंड आघाडीवर असल्याचं दिसतंय आणि आता सर्वसामान्यांकडून हा प्रश्न विचारला जातो आहे की सगळीकडे भाजपच का जिंकतंय. तर ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार, मी कृष्णा वरपे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. मित्रांनो, 2014 पासून जर आपण बघितलं तर हळूहळू भाजपनं संपूर्ण देशभरामध्ये आपला विळखा आहे तो टाकायला सुरुवात केली. 2014ची जी लोकसभेची निवडणूक होती ती नरेंद्र मोदींनी जिंकली, ते पंतप्रधान झाले आणि त्यानंतरनं पाहायला गेलं तर हळूहळू भारतामध्ये भाजपचा प्रभाव आहे तो हळूहळू वाढत गेलेला पाहायला मिळाला. आत्ताची सध्याची जर परिस्थिती पाहायला गेली तर ज्या महापालिका निवडणुका झालेल्या आहेत त्या महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा भाजप एकतर्फी एका बाजूने काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढून एक चांगला आकडा गाठताना आपल्याला दिसतंय. यामागे काही कारणं आहेत, ती कारणं शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. याच्यामागे काही जण सांगतात की EVM मध्ये जी काही वोटचोरी केली जाते ती आहे, काही जण सांगतात की भाजपकडून केला जाणारा पैशांचा वापर आहे. मात्र यामागची खरी कारणं शोधणं हे महत्त्वाचं आहे. कारण का फक्त एक ते EVMला दोष देऊन उपयोग नाही, लक्षात घ्या. कारण का भाजपची काही EVM शिवाय भाजपची काही शक्तीस्थळंसुद्धा आहेत, तीसुद्धा आपण या ठिकाणी प्रामुख्याने पाहिली पाहिजे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला मुद्दा आहे ती भाजपची अंतर्गत संरचना. भाजपनं काय केलं, पूर्वी बूथ केंद्र असायचं, पण भाजपनं याच्यामध्ये ॲडिशन केलं आणि 50 प्रमुख नावाची जी कन्सेप्ट आहे ती भाजपनं लॉन्च केली. 50 प्रमुख म्हणजे काय, तर अमित शहाच्या नेतृत्वात जेव्हा भाजप आलं त्यावेळेस अमित शहांनी ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली आणि एक मायक्रो मॅनेजमेंट केलं भाजपमध्ये. त्यात 50 प्रमुख ही संकल्पना भाजपनं आणली. त्याचा मुख्य उद्देश काय होता, तर मतदारांशी वैयक्तिक लेवलवर संवाद साधणं. यासाठी काय करण्यात आलं, तर ही संकल्पना पहिली समजून घेतली पाहिजे की 50 प्रमुख म्हणून काय म्हणजे काय. तर 50 प्रमुख म्हणजे मतदार यादीचं एक पान आणि त्या एका पानामध्ये साधारणतः असतात 30 ते 60 नावं. या 30 ते 60 नावांसाठी म्हणजे 8 ते 12 कुटुंबांसाठी भाजपनं एक 50 प्रमुख नेमायला सुरुवात केली. हा 50 प्रमुख कोण असतो, हा त्याच यादीतील एखादा व्यक्ती असतो किंवा भाजपचा तिथला स्थानिक कार्यकर्ता असतो. या 50 प्रमुखाचं काम काय असतं, तर या 50 ते 60 लोकांशी कायमचा संपर्क ठेवणं. राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, इथे जर भाजपचं सरकार असेल तर तिथल्या योजनांची माहिती जी आहे ती या लोकांपर्यंत पोहोचवणं, त्यांना या योजनांचा लाभ मिळवून देणं आणि मतदानाच्या दिवशी हे प्रमुख काम आहे की मतदानाच्या दिवशी यातल्या जास्तीत जास्त लोकांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं. ही जी आहेत 50 प्रमुखाची प्रमुख कामं आहेत. आणि हे 50 प्रमुख झाल्यानंतरनं वरची जी स्तर येतो तो आहे बूथ लेवलचा स्तर. तर बूथ लेवलचा जो स्तर आहे त्याला बूथ समिती असं म्हणतात. ही बूथ समितीसुद्धा भाजपसाठी महत्त्वाची आहे, कारण लक्षात घ्या की बूथ समितीमध्ये साधारणतः 1000 ते 1200 मतदार असतात आणि 20 ते 25 साधारणतः 50 प्रमुख असतात. याचं काम काय आहे बूथ प्रमुखाचं, की 50 प्रमुखांकडून आढावा घ्यायचा आणि मतदानाच्या दिवशी या बूथचं संपूर्ण नियोजन करायचं. या बूथ नंतर येतं शक्ती केंद्र. साधारणतः 3 ते 6 बूथ मिळून हे शक्ती केंद्र तयार होतं आणि शक्ती केंद्राच्या प्रमुखाला संयोजक असं म्हटलं जातं. काम असतं बूथ आणि मंडळ यांच्यात समन्वय साधणं. मंडळ काय आहे, तर बूथच्या नंतर येतं मंडळ. तर ही साधारणतः अशी रचना भाजपनं आपल्या अंतर्गत संरचनेमध्ये केलेली आहे आणि त्याच्यापुढं जिल्हा आणि त्याच्यावरची संरचना येते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संरचनेसोबतच एक ॲप ज्याची याच्या आधी खूप चर्चा झाली आहे, ते ॲप आहे सरळ ॲप. या सरळ ॲपची पण खूप चर्चा होते. जे काही भारतामध्ये डिजिटायझेशन झालं त्यातला हा एक महत्त्वाचा पार्ट आहे की भाजपनं डिजिटल युगामध्ये अशा प्रकारे ॲप लॉन्च करून त्याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला. हे ॲप जे आहे ते 50 प्रमुख आणि बूथ कमिटीसारख्या जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना थेट त्यांच्या केंद्रीय नेतृत्वासोबत जोडण्याचं काम करतं. आता याच्यात काय केलं जातं, तर याच्यात डिजिटल रिपोर्ट आहे तो साठवला जातो, कार्यकर्त्यांची नोंदणी केली जाते, कामाचा रिपोर्ट दिला जातो आणि रिअल टाईम ज्या कामाचं मॉनिटरिंग आहे ते इथं वरचे नेते सगळे जे भाजपचे हायकमांडचे नेते ते सगळे या रिअल टाईम मॉनिटरिंगद्वारे काय काम चाललं ग्राउंडवर त्याचा आढावा घेऊ शकतात. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे काही राज्यांमध्ये या ॲपचा वापर करून मतदारांचा कलसुद्धा जाणून घेतला जातो, की म्हणजे याच्यात नोंदवलं जातं की 50 प्रमुख नोंदवू शकतो याच्यामध्ये की साधारणतः त्याच्या पानावर एका मतदार यादीच्या एका पानावर जी नावं आहेत त्यातली किती नावं भाजपला मतदान करू शकतात आणि भाजपला मतदान करू शकत नाही. या आकडेवारीच्या आधारावर
साधारणतः मतदारसंघामध्ये काय कल आहे किंवा त्या विभागामध्ये काय कल आहे हे भाजपला जाणून घेता येतं. आता पन्नाप्रमुखाला काय काम असतं की त्याच्या आधी जी लोकं आहेत त्या आधीतल्या लोकांशी कनेक्ट केल्यानंतरनं, त्यांचे संपर्क साधल्यानंतरनं ही सगळी जी माहिती आहे ती त्याला त्या सरळ ॲपमध्ये अपडेट करावी लागते. आणि मन की बातसारखा कार्यक्रम असेल किंवा पक्षाचे मेळावे असतील, ह्याचे जे फोटो आहेत ते जिओ टॅगिंगसह अपलोड करावे लागतात, ज्याच्यामुळे काय होतं की खोटे रिपोर्ट आहे ते अपलोड करता येत नाही. आणि या सगळ्याचा फायदा भाजपला होतो. म्हणजे एकूण जर लक्षात घेतलं तर एखाद्या कॉर्पोरेट कंपनीची जी संरचना असते त्या प्रकारे ह्या पक्षाची संरचना केलेली आढळते. आणि या सगळ्या गोष्टींमुळं भाजपची अंतर्गत जी संरचना आहे ती एकदम स्ट्रॉंग झालेली आहे आणि कामं जी आहेत ती प्रॉपर होतात. त्याच्यामुळं कुठेही कार्यकर्त्याला गडबड करता येईल, दिलेली कामं करता येणार नाहीत, याचा म्हणजे कुठेही याची सुतराम शक्यता नाही, लक्षात घ्या. आणि याच्यामुळं पक्षाला पण कळतं की ग्राउंडवर ॲक्च्युली आपल्यासाठी काम करतं आहे कोण आणि काम करत नेमकं कोण काम करत नाही. ह्या दोन्ही गोष्टी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला असतील किंवा वरच्या मंडळींना असेल ते कळतं. आणि ह्या सगळ्याचा फायदा जो आहे तो भाजपला अशा पद्धतीने ज्यावेळेस रिझल्ट येतात त्यावेळेस भाजपला होताना दिसतो. आणि यावेळेस चर्चा ह्या गोष्टींची कुठंतरी होताना तेवढी म्हणजे जेवढी व्हायला पाहिजे तेवढी होताना दिसत नाही. मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की भाजपचं सूक्ष्म नियोजन आहे. म्हणजे बघा, एका मतदार यादीतल्या एका पानावर जे काही लोक असतात त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची जी क्षमता आहे ती भाजप सोडलं तर फार कमी पक्षांकी किंबहुना नाहीच आहे आपल्याकडे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे इतकं मायक्रो मॅनेजमेंट आहे ते भाजपमध्ये पाहायला मिळतं. आता ह्या सगळ्या अंतर्गत संरचनेच्या पलीकडे काही गोष्टी आहेत ज्या भाजपच्या पथ्यावर पडणाऱ्या आहेत आणि जे भाजपचं शक्तिस्थळ म्हणून आपण पाहायला पाहिजे ते म्हणजे भाजपचे स्वतःचे नेते. भाजपने जे स्वतःचे नेते तयार केले की जे पहिल्यापासून भाजपशी जोडलेले आहेत त्या नेत्यांचा एक मोठा वर्ग भाजपकडे आहे आणि त्या नेत्यांचा त्या मंडळींचा भाजपला फायदा होतो या निवडणुकांमध्ये. कारण आपापल्या भागांमध्ये हे नेते भाजपसाठी काम करतात आणि त्याचाच नंतर निवडणुकीमध्ये त्यांना रिझल्ट मिळतो. या पलीकडं 2014 नंतरनं भाजपमध्ये हळूहळू इन्कमिंग झालं, म्हणजे ते काँग्रेसमधनं असेल किंवा इतर प्रादेशिक पार्टीजकडनं असेल, हे मोठ्या प्रमाणात सत्ता होती भाजपकडं म्हणून गेले काही लोक वैयक्तिक लाभासाठी गेले. मात्र ही संख्या जर बघायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आपण आजघडीला आपण असं म्हणतो की भाजप ही दुसरी काँग्रेस झालेली आहे. कारण का तर काँग्रेस पक्षातल्या भरपूर नेत्यांनी 2014 पासून भाजप सत्तेवर आल्यापासून तर आतापर्यंत खूप नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि हे नेते जर बघायचं झालं तर त्यांच्या भागांमध्ये हे नेते खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्यांचा प्रचंड होल्ड आहे आपापल्या भागांवर. म्हणजे राज्यात जर बघायचं झालं तर नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला किंवा आपल्या नगरमध्ये बघायचं झालं तर राधाकृष्ण विखे पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला. असे जर वेगवेगळ्या आपल्या महाराष्ट्राच्या भागात बघितलं तर स्थानिक नेते आहेत की ज्यांचा स्वतःच्या भागावर होल्ड आहे. असे खूप सारे नेते आपल्याला पाहायला मिळतील की जे आज वेगवेगळ्या पक्षांची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस या नेत्यांचा उपयोगही भाजपला होतो. या नेत्यांची मतंही या नेत्यांनी जी काही कामं केली आहेत या नेत्यांचा होल्ड असलेल्या ठिकाणीही भाजपचं वर्चस्व पाहायला मिळतं. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग हा की आत्ता निवडणुकीआधी झालेलं पक्षांतर. आता महापालिका निवडणूक लागली आणि या निवडणुकीमध्ये भाजपचे स्थानिक नेते असतील किंवा या निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते असतील यांचे जे भाग होते या भागाच्या पलीकडं जिथं भाजपची उमेदवार विजयी होण्याची शक्यता नव्हती अशा जागा भाजपनं हेरून काढल्या होत्या. आणि अशा जागांवर जे काही शक्तिशाली नेते असतील विरोधी पक्षांचे ते स्वतःच्या पक्षात घेण्याचा धडाका भाजपनं लावला होता. आपण महापालिका निवडणुकीच्या आधी आपण या मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झालेले भाजपमध्ये पाहिले. ते याच रणनीतीचा एक भाग होता की जिथं आपले उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही तिथं विरोधी पक्षातले उमेदवार फोडून आपल्या पक्षात घ्यायचे. तर ही रणनीती जी आहे तीसुद्धा एक भाजपचं मोठी गेम चेंजर रणनीती म्हणून आपण तिच्याकडे पाहिलं पाहिजे. कारण भाजपला जे काही एक्स्ट्राचे उमेदवार पाहिजे होते बहुमतासाठीचे ते ह्या सगळ्या गोष्टींमधनं प्रत्येक महापालिकांमध्ये भाजपला मिळालेले असावेत. कारण आता आपण जर रिझल्ट पाहिले तर यातले बहुतांश उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर हे म्हणता येईल की भाजपची ही रणनीती यशस्वी झाली. तर हा या पाठमधला पुढचा भाग की म्हणजे भाजपचं पहिली गोष्ट तर भाजपचं अंतर्गत संरचनाच एवढी स्ट्रॉंग आहे की त्यांच्या प्रत्येक मतदारापर्यंत त्यांची पोहोच आहे.
दुसरी गोष्ट भाजपचे स्वतःचे नेते हे त्यांची ॲसेट आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे 2014 पासून तर आत्तापर्यंत प्रवेश केलेले भाजपमध्ये प्रवेश केलेले इतर पक्षांचे नेते असतील आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी भाजपनं ज्या जागांवर विजय होणार नाही त्या जागांवर हेरून घेतलेले इतर पक्षांचे नेते, ह्या जर सगळ्या एकत्रित गोष्टींचा विचार करायला झालं तर भाजप सगळीकडे का जिंकतंय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर साधारणपणे आपण ईव्हीएमवर ओरडतो, मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर आपल्याला हे नक्की कळून येईल की भाजप का जिंकतंय. मला असं वाटतं की मला काय सांगायचं आहे ते तुम्हाला कळालं असेल. अशाच पद्धतीचं विश्लेषण आणि महानगरपालिका किंवा इतर राजकीय घडामोडी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर थोडक्यात या आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.